संपूर्ण आयुष्यामध्ये मासेमारी एवढी केली, पण पहिल्यांदाच मंडळी एवढा मोठा पापलेट माझ्या जाळ्याला लागलेला. तर जय मल्हार मंडळी, मी आहे नानादादू. स्वागत करतो तुमचं डेली मी ब्लॉगचा दिवस 36वा. आज सकाळी लवकरच उठून पहाटे आम्ही केली ते म्हणजे मुशी मासेमारी करण्यासाठी, आणि खूप खोल समुद्रात जायला लागतं. नाही करून 8 ते 9 किलोमीटर आतमध्ये आम्ही जातो. इकडे मंडळी वातावरण खूप चांगलं होतं, पण हवा पण तेवढीच होती, आणि हे भारी सीन वाटत होतं. बाहेर बघितलं तर आपल्या ट्रॉलर्सच्या बोटी ट्रॉलर सोडत होत्या, आणि त्यांच्या अगदी बाजूनीच आपली बोट चाललेली, आणि हे ट्रॉलर्सचे बहुतेक लोक आपल्याला ओळखतात सुद्धा. इकडे मंडळी आलो आणि जालांचं कपडा वगैरे टाकून जालं मारून घेतली, आणि इकडे मंडळी जसं वारा सुटायला लागला तशी जालं घ्यायची करायला आम्हाला सुरुवात करायला लागली, कारण फटाफट जालं घेऊन आम्हाला परतीच्या दिशेने सुद्धा जायचं असतो. इकडे हा आपला बावटा मस्त एक वजन दिसत होता. फटाफट जाला खिचताचा आपल्या अर्ध्या भागातच आपल्याला आला, तर म्हणजे हा मिडियम आकाराचा लेंबूर. आता कोणी लेंबूर खाल्ला आहे ना, ते नक्की सांगा. तर जिवंतच होता तो, झालाच नाही झाला, आणि शेवटी एकदम जालाच्या पदरावर आला एवढा मोठा साईजचा सरगा बोलला तर पापलेटच किती मोठी साईज. आणि मी एवढी वेळ मासेमारी केली, पण कधीच मी एवढा मोठ्या साईजचा मला सरगा लागला नाही. मोठी साईजचे पापलेट नक्की लागले, पण एवढा मोठा कधीच लागला नाही. आणि आज माझी चांदी होती, दादा पण आज खुश बघा. एकटाच पूर्ण हातात पण मावत नाही एवढा मोठा, आणि जिवंत होता एकदम, कसा फळफळीत एकदम जिवंत. असे कधी कधी भेटत नाही. एकीकडे ना मंडळी मुशी पण आज 1-2च लागलेली, म्हणून मी आम्ही दुसरी जालं जी पालवायला केली सुरू, पण वारा असा सुटला, पण आम्ही फटाफट जाला कशी बशी खेचून आम्ही आमच्या धक्क्याच्या दिशेने निघाले. कारण ना ती एवढ्या बाहेर ना वातावरण खराब होते ना, की माणसाला थारा करत नाही. त्यात वारा बोल 35 किलोमीटर क्रॉस झाला होता, म्हणजे 35 किलोमीटरची स्पीड जास्त होती त्याची. इकडे मंडळी हालत तुम्हाला समजत असेल की बोट वगैरे डुली होती. वावरं तसंच जालातलं वगैरे ठेवून आम्ही बंदराच्या दिशेने निघाले, कारण बंदरात जाऊन आम्ही हे साफ करू शकतो, पण जर इकडे अडकले तर आमच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. म्हणून आम्ही नेहमी बंदरात जाणं पत्करतो. जो झेंडे आहेत ते एवढ्या स्पीडने फळकतात, त्यावरून तुम्हाला समजत असेल की वाऱ्याचा वेग काय आहे. फायनली आम्ही आमच्या वराशीच्या आतमध्ये म्हणजे लाईट हाऊसच्या आतमध्ये पोहोचलो. थोडं तिथे वातावरण आहे ना थोडं शांत होतं आहे. जसे आपण बंदरामध्ये आलो तसे पार्सल म्हणजे कस्टमरला जे जे हवं आहे त्या गोष्टी फटाफट पार्सल आम्ही करायला सुरुवात करतो, कारण आपल्याकडे स्टॉक एकदम ताजा असतो, आणि कस्टमर आपले नेहमी ताजा स्टॉक मागवतात. तुम्हाला पण जर हवं असेल ना तर नक्की घ्या. एका कस्टमरची ऑर्डर होती, हा जो मला जिवंत सरगा लागलेला ना हा त्यांना पाहिजे होता. फटाफट तो पण त्यांना क्लीन करून एकदम व्यवस्थित कटिंग करून त्यांना फटाफट जसं हवं तसे पीसेस करून त्यांना आम्ही पाठवला. जाळ्याच्या मावऱ्यामध्ये बर्फ मारायच्या आधीच आम्ही हे मावरं आहेत ना प्रीबुक करून घेतो, कारण आपले जे कस्टमर आहेत ना त्यांना तो एकदम फ्रेशनेस गेलं पाहिजे, हे आपलं नेहमीचं कर्तव्य असतं. एकीकडे मंडळी हे जे वाटे वगैरे लागलेले ना ह्यांना आम्ही काट्यावर वजन करायला आणलं, आणि 31 किलो म्हणजे 31.5 किलोच्या अराऊंड ह्यांचं वजन झालं. तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट नक्की करा, आणि आज दमाला खूप झालं. तर चला बाय बाय.